नमस्कार, आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात संघर्ष न्यूज चॅनल. सध्या आपण उल्हासनगर 4 या ठिकाणी श्रीरामनगर या इथं आहोत. आपण आपल्यासोबत काय इथं महिला भगिनी आहेत. आपण पाठीमागे बघू शकतात. इथं क्रांतिगुरु लहुजी वस्त्र साळवे इथं सभागृह आहे. आता या सभागृहाच्या जागावर महानगरपालिका आपला दवाखाना चालू करत आहे. तर ते बंद करावे असं इथल्या महिलांचं मुख्य म्हणणं आहे. नेमकं त्यांचं का बंद करावा त्याच्या मागचं कारण काय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. आजी काय सांगताल? पहिला आमच्या संडास होते इथं आम्हाला काय तोडून टाकले तर आमच्याकडे आमच्या कार्य काय निघत आहे, पोरायचा बर्थडे निघत आहे, कोणाचं लग्न निघत आहे, आमच्या घर बारकाले असून आम्ही आतमध्ये संडास बांधलेत. मग आम्ही आग गुजारा करायला लागत. मग इथं दवाखाना कशाला खोलीचा? अजून मावशी तुम्ही काय सांगताल? आम्हाला इथे सरकारी दवाखाना नाही पाहिजे, आम्हाला समाज मंदिर पाहिजे. कारण की आमचे घर छोटे छोटे, तर पहिले इथं बाथरूम होतं, बाथरूम तोडायला लावलं त्यांनी, समाज मंदिर केलं. आम्ही एवढ्या छोट्या छोट्या घरामध्ये आमचे संडास बाथरूम केलेत. आधीच आमचे घर छोटे समाज मंदिर का पाहिजे तुम्हाला? दवाखाना का नको इथं? आणि आम्हाला दवाखान्याची काही गरजच नाही. कारण की आमचे घर छोटे छोटे, काय काय झालं उद्या कमी जास्त तर आमचं इथं होतंय ना कार्यक्रम काय, मग हे आमच्यासाठी केलेलं. तर तुम्ही इथं दवाखाना का लागलात खोलायला? हे आता गोरगरिबांसाठी आता ह्याला काय केलंय. टाळा लावून गेले का महानगरपालिकेवर? आता इथं ते काम करतात ना ते लोक, टाळा लावून गेले. तर आम्ही दुपारी पण गेलतो, तर ते म्हणले तुम्ही तिकडे येऊन आमच्याशी तक्रार करा, तुम्ही काय बोलायचंय तर. तुम्ही काय सांगता? आम्ही हे समाज मंदिर आमच्या मातंग समाजासाठी करून दिलं होतं आणि त्यावेळेस नगरसेवक लोक बोलले होते का ठीक आहे तुमच्यासाठी आम्ही हे करून दिले. आता ते म्हणतात सरकारचं आहे, आता त्याला तोडून त्याच्यात दवाखाना करायचा आहे. तर मग आमचं म्हणणं आहे का आमचे घर बारीक बारीक आहेत, आमच्या लेकरांचं कधी काय कार्य निघन किंवा आमच्या घरातलं सुख दुःख असलं, आमच्या गल्ल्या बारीक बारीक आहेत, तर मग आम्ही कुठं करणार? त्याच्यासाठी आम्हाला ते आमच्यासाठीच पाहिजे कार्यालय, म्हणून आम्ही तिथं दवाखाना नाही पाहिजे आम्हाला. म्हणजे कार्यालय बाहेर समजा तुम्ही लग्नासाठी समजा बुक करतात किंवा वाढदिवसासाठी समजा बुक करतात, तर त्याची जास्त प्राइस असल्यामुळं ते तुम्ही करू शकत नाही इथल्या महिला. आम्ही इथलचे जेवढे बी आहेत ना हातमजुरीवाले जुने भांड्याचे काम करणार आहेत, जर इथं आम्ही 5,000-6,000 देऊन तिथं पावती फाडायची, ते फायर ब्रिगेड मध्ये जाऊन, मग ती काय कामाचं आम्हाला आमच्या समाजासाठी खोलून दिलेलं? तर ते आम्हाला आमचं असंच आमचं समाज मंदिर म्हणून दिलं, तर आम्ही त्याच्यात कार्यबिर्य करू शकते. आमच्याकडे एवढं हे नाही की आम्ही 30-40,000 भरून कुठं हॉल घेऊ, कुठे काय कार्य करू. नाही तर मग रोडावर आमच्या लोकांचं काय करावं लागतं, मग काय फायदा त्यासाठी? एक महिलाचं असं म्हणणं आहे, ही जे सरकारी आहे उल्हासनगर महानगरपालिकेचं आहे, त्यांचं इथं लग्न कार्य काहीतरी होतं, त्यांच्याकडनं 6,000ची फी घेतली होती. आपण त्यांच्याकडनं जाणूया कशाबद्दल घेतली होती 6,000ची फी आणि कोणी घेतली होती ती? म्हणजे ते आम्हाला पाहिजे होतं, मुलीचं लग्न होतं माझ्या, तर आम्हाला पाहिजे होतं पाहुणे रावळ्यांसाठी. आमचं घर छोटं होतं, तर पाहुणे आले तर कुठं ठेवणार, कुठं बसणार त्यांना? तर मग त्यामुळं ते घेतलं आम्ही. तर त्यांनी आमच्याकडून 1 दिवसाचे 3,000 रुपये घेतले, 2 दिवसाचे 6,000 रुपये घेतले आमच्याकडून. कोणी घेतले पैसे? म्हणजे महानगरपालिकांनी त्याची रिसीट वगैरे दिलती का हा, आहे तुम्हाला? ना. हा, दिली होती हा, का? आहे. आपल्यासोबत बी आर आंबेडकर फोरचे शहर अध्यक्ष हनुमान कांबळे साहेब आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सर, काय म्हणणं आहे नेमकं तुमचं? हे हॉस्पिटल झालं पाहिजे का नाही? माझं असं महानगरपालिकेला म्हणणं आहे की या ठिकाणी इथले स्थानिक नागरिक जे आहेत, त्या स्थानिक नागरिकांना या ठिकाणी त्यांचे वैयक्तिक उपक्रम राबवण्यासाठी हीच एकमेव जागा आहे. जे लहुजी वस्त्रात साळवे सभागृह आहे, ही एकमेव जागा त्यांच्यासाठी आहे. आणि त्यांचे घर जर बघितले आपण, तर जर 2 पावलं टाकले तर ते घर संपूर्ण खतम होऊन जातं. तर त्यांच्यासाठी हीच एकमेव जागा आहे. तर महानगरपालिकेने जे पण आपला दवाखाना उपक्रम राबवला आहे, ते ह्या ठिकाणी राबवू नये आणि स्थानिकांना असुविधा होईल असं पाऊल महानगरपालिकेने उचलू नये. आणि स्थानिकांचे जे कार्यक्रम उपक्रम या ठिकाणी होत आहेत, त्याच्यामध्ये महानगरपालिकेने व्यत्यय आणू नये अशी महानगरपालिकेला डॉक्टर बी आर आंबेडकर फोर्स माननीय संदेश दादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मी हनुमान कांबळे याचा जाहीर निषेध करत आहे. आणि स्थानिकांची असुविधा होईल अशा प्रकारे महानगरपालिकेने कुठलंही पाऊल उचलू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. आपण या संदर्भात काय आयुक्तासोबत काय पत्रव्यवहार करणार आहेत का महानगरपालिका? मी ह्या सगळ्या महिलांना घेऊन आणि इकडल्या स्थानिकांना घेऊन उद्या त्या ठिकाणी जाऊन पत्रव्यवहारही करणार आहे. आणि अजून माझं त्यांना महानगरपालिकेच्या आयुक्तांना असं सांगणं आहे की ज्या ठिकाणी रोड नाहीये, ज्या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये चांगल्या सुविधा नाहीयेत, त्या ठिकाणी त्यांनी सुविधा उपलब्ध कराव्यात, आधी त्या व्यवस्थित कराव्यात आणि मग काही ठिकाणी जे उपक्रम राबवायचे आहेत ते त्यांनी राबवावेत.
असं मला त्यांना सांगायचं आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी एक ताई आहे, त्यांचं घर बघू शकतो किती छोटे. ताई काय सांगताल ताई? हे बघा आमचं घर असं आहे, एक माणूस बसला दुसरा माणूस यायचं नाही, त्याच्यातच आमचं घर, त्याच्यातच संडास, आमच्या घरात काही कार्यक्रम असला तर आम्ही कुठं जाणार? मग ती जागा आमची जर सरकारने घेतली तर आम्ही काय करणार, कुठं राहणार? म्हणजे तुमच्याकडे पाहुणे वगैरे आले तर तुम्ही तिकडे मग त्या जागेसाठी वापर करतात. तेच आहे की बाबा आमच्या घरात काय, माझ्या 4 मुली आहेत, 4 मुलींचे कधी जर लग्न कार्य काढलं तर मग मी कुठं जुन्या भांड्याचे कामं करते मी. आपण एक दुसरं एक मावशीचं घर बघू शकतो, किती छोटं घर आहे. या ठिकाणी पाहुणे रावळे आले तर कसे राहू शकतात हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो. मावशी काय सांगताल तुम्ही, एवढ्या छोट्या घरात कसे तुम्ही मॅनेजमेंट करतात? दोघं तिघं राहते माझा लेक त्याच्यामुळे वायली गेला राहायला, जागाच नाही घरात. जागा पुरतं मग पाहुणे रावळे आल्यावर कसं होतं मग? पेटावं लागते बाहेर. हा, मग तो हॉल जो बाहेर हॉल आहे तो कामी पडतो. मग हा? तो बाहेर जो हॉल आहे तो कामी पडतो म्हणजे हा, ते कामी येतो ना. तिच्या दवाखाना दवाखाना नाही करायचा नको ना, तुमची पण इच्छा आहे. माझी बी इच्छा नाही दवाखाना व्हायचा. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. आमच्या बघा एवढं घराच्या बाथरूम त्या सगळं कसं व्हायचं, आम्हाला जागाच नाही पुरत.